बीडमध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांचा समाचार घेतला। प्रत्येक वेळी शरद पवारांचं वय काढलं जातं कारण लोक आपल्याला स्वीकारतील का ही भीती यामागे असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला। अजित पवारांनी असं बोलणं अपेक्षित नसल्याचं ते म्हणाले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत अजित पवार पहिल्यांदाच दौऱ्यावर आले। इस्लामपूर या जयंत पाटील यांच्या होम पिचवर त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत झालं आणि तिथे अजित पवारांनी आपल्या गटाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। यातून त्यांनी थेट जयंत पाटलांना शह दिल्याची चर्चा आहे। ईडीच्या कार्यालयामध्ये आमदार रोहित पवार गेलेत, मात्र ते बाहेर येतील की नाही याची काळजी वाटते असं आमदार संदीप क्षीरसागर बीडमध्ये म्हणाले। कुठलीही लालूच आमिष धमकीला रोहित पवार बळी पडले नाहीत आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचं क्षीरसागर म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांची कर्तव्य यात्रा सुरू झाली। तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन तालुक्यात ही यात्रा जाणार आहे। 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी यात्रा काढण्यात आली। संजय राऊतांच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले। आपली चेष्टा मस्करी करा, मात्र कोविड घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल। तुमच्याकडे एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असतील तर पोलीस स्टेशनला जा, न्यायालयात जा, मात्र कोविड दफन, कोविड हॉटेल, कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा हिशोब हा राऊतांना द्यावाच लागेल असं ते म्हणाले। शिवसेना आमदार पात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आणि ठाकरे गटाची याचिका वर्ग करायला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे। आगामी निवडणुकीपूर्वी प्रकरण वर्ग करण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली।